भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचं का युतीमध्ये? भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का? त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला, महेश तू मागं थांबायचं आणि त्याच्या उमेदवाराचं काम करायचं. भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे, त्यातले 5 मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते. फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता. भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला 5 मतदारसंघामध्ये मागे आहे, फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे. भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी, आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत भाऊ, तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक आहोत भाऊ. पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ, चुकीचा अफवा पसरला. 25-25, 30-30 वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे. माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ. ते आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ. मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही, पण माझ्यावर सारखं शिंतोडे उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाव म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं. आणि भाऊ एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमतंय, केंद्रामध्ये नेत्यांशी जमतंय आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ. तर आज मला या निमित्ताने सांगायचंय भाऊ, स्पष्ट कळलं पाहिजे पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना कळलं पाहिजे की या शहरामध्ये भूमिपुत्रांपासून तर या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे आणि त्याला प्रत्येक सुविधा पुरवण्याचं काम माझ्या बरोबर माझ्यावर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं भाऊ तुमच्यामुळे आमची ती जबाबदारी आहे. या निमित्ताने एवढंच सांगतो, जास्त नाही बोलत, पण येणाऱ्या 16 तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास देतो, या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल.